समोर देतोय अत्यंत जबाबदारीनं, कारण देवाभाऊंच्याकडे मी हात जोडून विनंती करणार आहे, मला राज्यात कुठं काही देऊ नका, माझा एवढा वाघ आहे, त्या वाघाला मी शब्द दिला आणि त्यांना सन्मानित करा. राज्यपाल महोदयांच्या सहीनं जे पत्रक निघतं ते पत्रक माझ्या परशुभाईंसाठी काढा, एवढंच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणार आहे. आणि एक नंबर वादातले लोक नाराज आहेत, परशुभाई पण नाराज होते. परशुभाईंना मी 2-4 वेळा विनंती केली, परशुभाया मी तुम्हाला इतकं मानतो, शब्दात मी सांगू शकत नाही आणि मी जीवाला जीव देणारा माणूस आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकदीनं आता जे इथं नाही, परशुभाईला उमेदवारी मिळाली नाही म्हणून विरोधात काम करते त्यांना पण माझी विनंती आहे, मी शब्द जाहीरपणे देतोय. शहरात मी कुणाला शब्द दिलाय का जाहीरपणे? परशुभाईला मी जाहीरपणे शब्द दिलाय आणि ती सगळी जबाबदारी माझी. मला तुम्ही विचारायचं आणि तुम्ही असं बोलला होता, आता सगळे रेकॉर्डिंग करून घ्यायला लागले, परत तुम्ही नाही केलं तरी सगळं मला दाखवचाल. तर आता पूर्वीसारखं नाही, बोलला आणि निघून गेलं, मी कुठं बोललो होतो, आता सगळं रेकॉर्ड होतं, आता सगळं युट्यूब वरती येतं, बातम्यामध्ये येतं. त्यामुळं तुम्हाला जितकी काळजी परशुभाईंची आहे त्याच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका आणि 1 नंबर प्रभागाचा इतका मोठा सन्मान करेल की तुम्ही सुद्धा म्हणता की गोपीचंदला शब्द दिला होता तो खरा केला. त्यामुळं तुम्ही डोक्यातनं ते काढून टाका. सगळ्या तरुण मित्रांना पण माझी विनंती आहे, नाहीतर तुम्हाला धावतो परशुभाईला तिकीट दिलं नाही असं काही करू नका. आपल्याला शहर पूर्णपणे बदलायचं आहे, शहरामध्ये काम करायचं आहे. तुम्ही बघितलं याच्यावरती, तुम्हाला आवडलं का? कोणाकोणाला आवडलं बघा, ते काय असं तयार